हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज ह्या 2 दिवसात किती शिवले म्हणते दाखवणार आहे। एक दिवस कटिंग केलं होतं, त्याच्यानंतर मी इथं स्टिचिंग करून सगळं इथं हुक लूक पट्टी सगळं कंप्लीट केलेलं आहे। काही ब्लाऊज अजून हुक लावायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता हा एक ब्लाऊज आहे। ह्याला मी अस्तर अटॅच करून शिवलेला आहे। कस्टमर कशा पद्धतीने सांगितलेला आहे त्याच पद्धतीने इथं राऊंड गळा आणि पुढच्या बाजूला 4 टक्स मध्ये इथं शिवलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे। फिनिशिंग इथं तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने इथं हुक लूक पट्टी सुद्धा करून घेतलेला आहे। मशीनवरती काही हुक अडकवायची घरं बनवलेले आहेत, काही हाताने बनवलेले आहेत, काही पाइपिंग आहेत, काही लेस अटॅच केलेले आहेत। अशा प्रमाणाने इथं पूर्ण ब्लाऊज दाखवते, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि तसंच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब करून घेतलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बघा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील। इथं तुम्ही बघू शकता हा सुद्धा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, राऊंड नेक आहे आणि नवरीचा हळदीचा ब्लाऊज आहे ह्यो, आणि दुसरा आहे ह्यो नवरीचा आहे। तर अशा पद्धतीने पोटली बटन अटॅच केलेला आहे, लटकन अशा पद्धतीने केलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता बोट नेक आहे, मागं बोट नेक आणि फ्रंटला डीप नेक आहे। बाहीला सुद्धा इथं पोटली बटन अटॅच केलेलं आहे। फिनिशिंग सर्कट कशा पद्धतीने अटॅच करायचं ते माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही बघितलं नसलं तर नक्की जाऊन बघा। हा ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये आहे, तुम्ही बघू शकता इथं हुक ह्याला पण अडकून हुक लावून झालेले आहे। तर हा एक ब्लाऊज तुम्ही इथं बघू शकता, हा एकच सारख्या साडीचे 3 ब्लाऊज आहेत इथं माझ्याकडं। तर इथं फंक्शनासाठी 3 सेम साड्या घेतलेल्या आहेत। तर 3 इंची ब्लाऊज इथं स्टिचिंग झालेले आहेत आणि 4 टक्स मध्येच आहेत ब्लाऊज तिन्ही पण, तुम्ही इथं बघू शकता 4 टक्सच आहेत। तर खूप सुंदर अशा पद्धतीने स्टिचिंग झालेलं आहे आणि इथं लेस लावायला सांगितलं होतं, लेस लावलेले आहे बाहीला पण आणि मागच्या गळ्याला पण। त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता दुसरा एक ब्लाऊज त्याच कलरचा आणि तशाच साडीवरचा। तर ह्याला पाइपिंग सांगितलं होतं, इथं खूप सुंदर असं पाइपिंग केलेलं आहे आणि हा सुद्धा 4 टक्सचाच आहे, तुम्ही बघू शकता इथं। आणि अशा पद्धतीने 4 टक्समध्ये शिवलेलं आहे आणि ह्याला लेस नको म्हणून सांगितलं होतं, त्यामुळं मी इथं लेस अटॅच केलं नाही, पाइपिंग केलेलं आहे। दुसरा सुद्धा इथं पाइपिंगच केलेलं आहे, खूप सुंदर असं पाइपिंग आलेले आहेत आणि तिन्ही ब्लाऊज इथं शिवून झालेले आहेत। 3 साड्या पिको फॉलला आणि 3 साड्या एकसारख्या इथं दिलं होतं माझ्याकडं। तर इथं तिन्हीचं काम इथं परफेक्टमध्ये फिनिशिंग सर्कट मी इथं करून ठेवलेलं आहे। तर 2च दिवसात ही रेडी करायला सांगितलं होतं, त्याच्यामुळं मी आज न्यायला येतील म्हणून इथं दाखवलंय पूर्ण ब्लाऊज इथं स्टिच केलेले। आता हा एक बघा नवरीच्या शालूवरचा ब्लाऊज आहे। तर ह्याला डिझाईन होते आधीच, डिझाईन कसं राऊंड गळाच होता त्याचप्रमाणे इथं रेडी केलेलं आहे आणि अशा प्रमाणाने लटकन केलेले आहेत आणि इथं अशा पद्धतीने स्लीवची डिझाईन केलेली आहेत। खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं फ्रंटला इथं 4 टक्स आहेत, फ्रंटला असं 4 टक्स मध्ये शिवलेला आहे। खूप सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि कस्टमराने घालून सुद्धा बघितलेला आहे, खूप सुंदर व्यवस्थित परफेक्ट बसलेला आहे ब्लाऊज। शालूवरचा ब्लाऊज आहे नवरीचा। आता दुसरा एक आहे ह्याच नवरीचा पैठणीच्या साडीवरचा, तो सुद्धा डिझाईनवर होतच ऑलरेडी, ते कसं आहे तसंच त्याचप्रमाणे मी इथं स्टिचिंग केलेले आहेत। तर हा आहे ब्लाऊज, इथं तुम्ही बघू शकता लटकन अशा पद्धतीने केले आणि इथं ऑलरेडी डिझाईनच होती, कशा पद्धतीने डिझाईन आहे त्याच पद्धतीने मी इथं रेडी केलेलं आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर असे ब्लाऊज रेडी झाले। तर कसं वाटले नक्की मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर कोणत्याही प्रकाराची तुम्हाला कटिंग स्टिचिंग हवी असले तर नक्की जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता।
काही ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग आहेत, काही ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आहेत, कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे, त्याचबरोबर प्रिन्स कटची पण आहे. अजून ह्याच्यामध्ये पाहिजे असलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. कमेंट अनुसारानेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर. हा एक ब्लाऊज आहे, साधाच आहे. इथं तुम्ही बघू शकता राऊंड गळा ठेवलेला आहे आणि इथं प्रिन्सेसमध्ये आहे. पुढच्या बाजूला अशा पद्धतीने इथं स्टार नेक सांगितलं होतं, त्याचप्रमाणे इथं नेक रेडी केलेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने ब्लाऊज रेडी झालेला आहे. अजून हुक लावायची आहे, ती शिवून झालेला आहे. हा सुद्धा ब्लाऊज इथं तुम्हाला दाखवायला लागले. खूप सुंदर असे सगळे ब्लाऊज इथं रेडी झालेले आहेत. हा एक नवरीचाच ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. इथं हा सुद्धा बोट नेकमध्ये आहे आणि स्लीव्ज पण इथं पफ स्लीव्ज आहेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. तर इथं बटनसुद्धा लावलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि डीप आहे. प्रिन्सेस कटमध्ये डीप नेक असल्यावर मागं बोट नेक असल्यावर काय चेंजेस करायचं ह्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर. नक्की जाऊन तुम्हाला पाहिजे असलं तर बघून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग शिकू शकता. खूप सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळं तुम्ही नक्की जाऊन बघा. हा एक सिंपल आणि ग्रँड साडीतला आहे, तुम्ही बघू शकता. इथं साडी बघायला सिंपल आहे पण ग्रँड लुक देते, तुम्ही बघू शकता. इथं ते पण इथं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर राऊंड नेक आहे, 4 टक्समध्ये आहे आणि बॅकला असं राऊंड नेक आहे. तर अशा पद्धतीने इथं ब्लाऊज पूर्ण दाखवायला लागले. हा एक बोट नेक आहे आणि फ्रंटला डीप आहे. इथं बटन अटॅच केलेलं आहे, तुम्हाला हवे असलं तर नॉटसुद्धा करून घेऊ शकता. इथं तुम्ही हेवी साईज आहे, 40 साईजचा ब्लाऊज आहे ह्याच्या कटिंग आणि स्टिचिंग माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. फ्रंटचं नेकसुद्धा इथं डिझाईनमध्ये बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं राहिलेली बॉर्डर मी एका बाजूला अटॅच केलेली आहे, एका बाजूला पदर येईल, त्यामुळं गरज नाही अटॅच करायची. आणि थोडी बॉर्डर असले की तुम्ही करू शकता. तर हा सुद्धा त्याच कस्टमरचा आहे, तुम्ही बघू शकता. इथं 40 चेस्टचा ब्लाऊज आहे. हा सुद्धा बोट नेक आहे आणि फ्रंटला डीप आहे. अशा पद्धतीने इथं डिझाईन बनवून पोटली बटन अटॅच केलेले आहेत. तर सगळ्या ब्लाऊजांची डिझाईन कसं वाटले ते नक्की कमेंट करून कळवा. आणि ह्या स्लीवची सुद्धा डिझाईन मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, बघितलं नसलं तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सिंपलमध्येच डिझाईन झाले आणि फ्रंटला शेम सांगितलं होतं, तर तुम्ही बघू शकता. इथं फ्रंटला शेम डिझाईन केलेले आहेत दोन्ही ब्लाऊजला पण. अशा पद्धतीने इथं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झालेले इथं दाखवली. तुम्हाला कसं वाटले तुम्ही नक्की कळवा. अजून भरपूर आहे ती शिवायचे, अजून भरपूर आहेत. तर हा पूर्ण ब्लाऊज झाले ती म्हणून इथं व्हिडिओ बनवले. 14 ते 15 ब्लाऊज रेडी झालेले आहेत इथं. चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू.